नमस्कार. लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी करण्यासाठी शासनाने 2 महिन्यांचा कालावधी दिला होता. आता हा जो कालावधी आहे तो संपत आलेला आहे. अदिती तटकरे यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्वांनी ही के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन केले आहे. तर तुम्ही जर अजूनही के-वाय-सी केलेली नसेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून अगदी 2 मिनिटात ती के-वाय-सी करू शकता. तर ही के-वाय-सी कशी करायची याची संपूर्ण डिटेल प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्यामुळे प्लीज सर्वांनी या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जावं लागेल, ज्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये मिळेल. त्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल. आता तुम्हाला इथे हा जो होणारा प्रॉम्प्ट आहे ज्याच्यावरती लिहिलेला आहे की ई के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल. तर इथे तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे जी महिला लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे तिचा आधार नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथे एक 6 अंकी नंबर दिलेला आहे, तो नंबर इथे कॅप्चा म्हटलेला आहे तिथे टाकायचा आहे. आणि त्यानंतर इथे आधार प्रमाणीकरणासाठी संमती असं म्हटलेलं आहे. तर याच्यावरील मी सहमत आहे या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर OTP पाठवावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सध्या सर्वजण के-वाय-सी करतायत, त्यामुळे तुमच्यासमोर पेज लोड व्हायला वेळ लागू शकतो किंवा OTP पाठवा या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे डायरेक्ट वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर टाकायला येऊ शकतो. कारण इथे OTP पाठवावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा OTP म्हणजे जो लाभार्थी आहे त्याचा OTP टाकण्यासाठी आला पाहिजे. तर जोपर्यंत तुमच्यासमोर ते पेज ओपन होत नाही तोपर्यंत तुम्ही पुढची प्रोसेस करायला जाऊ नका. तर आता आपल्यासमोर OTP टाकण्यासाठीचं जे पेज आहे ते ओपन झालेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता, इथे OTP आधार लिंक मोबाईल नंबरवरती पाठवला आहे असं तुम्हाला इकडे मेसेज येणार आहे. त्यानंतर तुम्हाला जो लाभार्थी आहे त्याच्या मोबाईलवरती जो OTP आला असेल तो OTP तुम्हाला इकडे टाकायचा आहे आणि सबमिट करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर टाकायचा आहे. तर तो तुम्ही इथे व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे जो कॅप्चा दिलेला आहे म्हणजेच हा साईडचा 6 अंकी नंबर तो या बॉक्समध्ये टाकायचा आहे. पुन्हा आधार प्रमाणीकरणासाठी जी संमती आहे तिथे तुम्हाला मी सहमत आहे या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा OTP पाठवा याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आता तुम्ही ज्याचा इथे आधार नंबर टाकलेला आहे म्हणजे वडिलांचा असेल किंवा पतीचा असेल त्यांच्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्याच्यावर OTP आला असेल तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. आणि अशा बऱ्याच महिला आहेत ज्यांच्याकडे नवऱ्याचं किंवा वडिलांचं आधार कार्ड नाही आहे किंवा ते हयात नाही आहेत, तर त्यांच्यासाठी अजून कोणताही अपडेट आलेला नाही आहे. तर जेव्हा तो अपडेट येईल तेव्हा त्या संदर्भाचा व्हिडिओ जो असेल तो आपल्या चॅनलवरती येईल. तर आता आपण इथे OTP टाकून घेतलेला आहे. तर आता आपल्याला इथे सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे जात प्रवर्ग निवडायचा आहे. तर तुमची काय जात आहे, तुम्ही ओपनमध्ये बसता की अनुसूचित जाती जमाती ते त्याप्रमाणे तुम्हाला इकडे सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे 2 प्रश्न दिलेले आहेत. ते दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे व्यवस्थित टाकायची आहेत. तर पहिला प्रश्न आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला होय करायचं आहे. तुमच्या घरातील कोणताही व्यक्ती सरकारी कर्मचारी नाही आहे किंवा ती व्यक्ती पेन्शन घेत नाही आहे, म्हणूनच तुम्ही या योजनेचे लाभार्थी आहात. तर तुम्हाला इथे होय या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर सुद्धा तुम्हाला इथे होयच करायचं आहे. कारण लाडकी बहीण योजनेचे जे निकष आहेत त्यानुसार या प्रश्नांची उत्तरं होयच असली पाहिजे. जर तुमची या प्रश्नांची उत्तरं नाही असतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ जो आहे तो इथून पुढे मिळणार नाही आहे. कारण ज्या महिला या योजनेच्या निकषांमध्ये बसत असतील त्यांनाच या योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे उपरोक्त क्रमांक 1 व 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी
आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस मी पात्र राहीन। याच्यावरती तुम्हाला चेकबॉक्स हा जो आहे तो चेकबॉक्स तुम्हाला इथे ऑन करायचा आहे आणि इथे तुम्हाला जी तुमची खरी माहिती असेल तीच टाकायची आहे आणि सबमिट करा या पर्यायावरती क्लिक करायचं। तर आता तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला तुमची KYC पडताळणी जी आहे ती यशस्वीरित्या पूर्ण झाली असा तुम्हाला इथे प्रॉम्प्ट जो आहे तो आलेला आहे। तरी सुद्धा तुम्हाला जर तुमची KYC झालेली आहे किंवा नाही हे जर चेक करायचं असेल तर तुम्हाला पुन्हा याच वेबसाईटवरती यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकायचा आहे आणि त्यानंतर मी सहमत आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही OTP पाठवा या बटनावरती क्लिक कराल तर तुम्हाला इथे असा प्रॉम्प्ट येईल की या आधार क्रमांकाची KYC जी आहे ती झालेली आहे। तर अतिशय महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ आहे जो इतरांसोबत सुद्धा शेअर करा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।